श्री गुरुलीलामृत अध्याय पहिला कथासार श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, अध्याय 1 मध्ये श्री गुरुनाथांच्या अद्भुत स्वरूपाचे वर्णन आहे. या अध्यायातून त्याचा जन्म, महत्त्व आणि जीवनातील आदर्श शिकवण समजते. येथे या अध्यायाचा सारांश दिला आहे. श्री दत्तात्रय अवतारांचे वर्णन. अध्यायाच्या सुरुवातीला भगवान दत्तात्रेयांचे महात्म्य सांगितले आहे. भगवान दत्तात्रय हे त्रिमूर्तीचे ब्रह्मा विष्णू महेश अवतार असून ते ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे मूर्तिमंत स्वरूप आहे. गुरूंचे महात्म्य. गुरु हा जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्यांच्या कृपेमुळेच आत्मज्ञान मिळते. अध्यायात सांगितले आहे की गुरुचरणी भक्ती ठेवणाऱ्याला जीवनातील सर्व संकटावर मात करता येते. त्रिवार प्रार्थनेचा महिमा. श्री गुरुनाथांचे गुणगान करताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचे महत्त्व सांगितले आहे. या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती, आध्यात्मिक प्रगती आणि ईश्वराची कृपा प्राप्त होते. भक्तीचा आरंभ. या अभ्यासात भक्तांनी गुरुनाथांना शरण जाण्याचे महत्त्व सांगितले आहे. गुरुनाथांना स्मरण करून त्यांनी जीवनाचे मार्गदर्शन करावे अशी प्रार्थना केली जाते. आस्थेने व श्रद्धेने वागा. गुरूंची कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा, भक्ती आणि शरणागती आवश्यक आहे. अध्यायात म्हटले आहे की गुरूंवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या शिकवणीचे पालन केल्याने जीवनात खऱ्या सुखांचा अनुभव घेतो. शिकवण. गुरूंचे महत्त्व. गुरुशिवाय ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग कठीण आहे. श्रद्धा व भक्ती. गुरुच्या चरणी संपूर्ण शरणागती हेच जीवनाचे अंतिम साध्य आहे. गुरुमंत्राचे स्मरण. श्री गुरुदेव दत्त या मंत्राने शांती, समाधान आणि कृपा मिळते. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळील लोकांना देखील सांगा आणि याचा लाभ त्यांना मिळू द्या. धन्यवाद.